थोडासा ट्विस्ट प्रश्न आहे म्हणून हा घेतलेला आहे आपण. काय म्हणतंय, एका 10 रुपयाच्या नव्या नोटावर, 10 रुपयाच्या नव्या कोऱ्या नोटांवर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ते 1 2 4 4 5 1 2 4 4 5 असे सलग अनुक्रमांक आहेत, तर ती एकूण किती रक्कम आहे? 10 रुपयाच्या नोट आहेत, हे कळाले. आता नोटांचं एक बंडल आहे असं समजूया. त्याच्यावरती पहिली नोट आहे 12,345 ह्या सिरियल नंबरची, आणि शेवटची नोट म्हणजे बंडलच्या शेवटची नोट असेल 12,445 नोटाची. मग हे किती रुपये होतात ते त्यांनी आपल्याला विचारायला सांगितले, म्हणजे काढायला सांगितले. मग बघा आपण काय करतो, आपलं डोकं काय, हा सर बरोबर आहे की, मग आपण काय करू सर, आपण आहे की नाही, हे 12,455 आहे का, त्यातून 12,345 वजा करू सर. मग किती आलं, 5 5 0, 4 4 0, 4 3 गेलं 1, आणि हे 0 0. मग सर की नाही 100 नोट आहेत. मग 100 नोटा, 10 रुपयाची एक नोट म्हणजे 100 गुणिले 10, सर 1000 रुपये आलं ना उत्तर. इथंच आपण चुकलो. का चुकलो सांगा बरं, का चुकलो? कारण की मित्रांनो, हे चुकवण्यासाठी दिलेलं आहे असं लक्षात ठेवायचं. एवढं सोपं तर नाही देणार ना, काहीतरी थोडं तरी हातचा ठेवणार ना. तर हातचा काय ठेवला की पहिली जी नोट आहे की नाही, सॉरी ही पहिली नोट आहे, ही सुद्धा गृहीत धरायची. आपण वजाबाकी करताना काय करतो, समजा 10 मधून 5 वजा केले तर 5 करतो आपण, बरोबर. पण समजा 5 रुपयाचे 5 सिरियल नंबरची नोट आहे, 5 6 7 8 9 10. आता किती नोटा झाल्या मोजा बरं, 1 2 3 4 5 6, 6 नोटा झाल्या, आणि मी तर काढले 5. म्हणून सुरुवातीची नोट आहे ती गृहीत धरायची. मग गृहीत धरल्यानंतर काय होतंय मित्रांनो, गृहीत धरलं की आपली जी वजाबाकी आहे, म्हणजे ज्या नोट आहेत की नाही ह्या तर 100 येतात, पण ह्या सुद्धा आपण गृहीत धरायची. ही 1 ही झाली 101 नोट, म्हणजे टोटल नोटा झाल्या 101. प्रत्येक नोट आहे 10 रुपयाची. मग 101 गुणिले 10 केलं, काय केलं, हे शून्य फक्त वाढवायचा. 1010 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे.